आज जेजुरीला येऊन मला असं का पाळायला लागलं तर चला सांगतो. आता आपला प्लॅन तर कालच ठरला घरच्यांचा की आपण जेजुरीला जायचं. ते पण किती वाजता? ते पण 5:30 वाजता. कारण की 5:30 वाजता गेले तर आपल्याला जरा लवकर दर्शन भेटते. त्यामुळे आता रविवार असल्यामुळे आज गर्दी तर जास्त होती, त्यामुळे आम्ही लवकर चाललो. रोड संपला की आपल्याला तर सकाळ सकाळ सनलाईट सोबत व्यू पण एकदम खतरनाक बघा भेटला. पायथ्याशी पोहोचल्यावर जेजुरीकडे लगेच मी जायची काय की मी पहिल्या पायरीवर पोहोचल्यावर चप्पल बूट काढून लगेच मी पायऱ्या चढाय तर लगेच गाड्याच्या मध्यपर्यंत पोहोचलो आणि मी तर लय आज एक्साइटिंग होतो, कारण की 2 वर्षानंतर मी जेजुरीला आलो. एवढ्याच गडाच्या मुख्यद्वारापाशी पोहोचलो. आज जाऊन पाहिल्यावर गडावर गर्दी तर लय होती. एकच चालू होतं की एवढ्या गर्दीत रांगत लवकर नंबर तर भेटला. आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आपल्या खंडोबाच्या जेजुरीला सोन्याची जेजुरी पण असे म्हणतात, कारण सगळ्या बाजूला कानाकोपरा उधळलेला असतो म्हणून तर त्याला सोन्याची जेजुरी असे म्हणतात. आणि ह्या महाराष्ट्रातील अनेक कितीतरी लोकांचे हे कुलदैवत आपल्याला असल्या रांगेत उभं राहून आपल्याला खंडोबा राहायचं दर्शन घेऊन तर जायचं. रांगेत चालायचं. मम्मी पप्पा कधी पुढे गेले मी कधी मागे राहिलो ते तर मला समजलं. काकांनी चला पळा बोलल्यावर आमच्या पुढची लाईन आणि मी ज्या लाईनीत आहे ती लाईन एकदमच भोंगाड सुटली. पळ खंडोबाच्या दारापाशी आले आपल्याला दर्शन तर एकदम भारी झालं. दर्शन घेऊन मी बाहेर चाललो आपल्या घरातला टाक पूजा. आपल्या घरातला खंडोबाचा टाक पूजून आम्ही घरीच चाललो. तेवढ्यात हॉटेलमध्ये मिसळ पाव घेऊन खाऊन आम्ही सगळेजण तर घरीच निघालो. आता आपलं पण लवकरात लवकर 500 फॉलोअर्स कंप्लीट करून टाका. आता मी पण चाललोय म्हणजे जाता तुम्ही पण आपल्याला फॉलो करून जावा.